बैंक से सोना है, जाग जाओ। ही घटना आहे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी परिसरातील। अवघ्या 13 महिन्यांची आराध्या घरात झोपली होती। 27 फेब्रुवारीच्या पहाटे आराध्याला घरातून उचलून नेलं जातं आणि त्यानंतर ती कुणालाच दिसत नाही। आराध्या घरातून गायब झाल्याचं लक्षात येताच तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी वडिलांची तक्रार दाखल करून घेतली। तामलवाडी पोलीस ठाण्यात आराध्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी वेगाने आपली तपासाची चक्र फिरवली। याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली। ज्या दिवशी आराध्या गायब झाली त्या दिवशी तिचा चुलता तिला घेऊन जाताना दिसल्याचं गावात बोललं गेलं। पोलिसांनी आपला मोर्चा आराध्याचा काका संकेश्वर मानेकडे वळवला। आराध्याचं अपहरण केल्याच्या संशयावरून पोलिसांनी संकेश्वर मानेला ताब्यात घेतलं। पोलिसांनी संकेश्वरची कसून चौकशी केली, पण तो आधी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देत होता। संकेश्वरची उत्तरं ऐकून अखेर त्याला पोलिसी खाक्या दाखवलाच तसा संकेश्वर घडाघडा बोलायला लागला। संकेश्वरनी जी कबुली दिली त्याने पोलीसही हादरून गेले। आरोपी संकेश्वरनी पोलिसांना जी माहिती दिली ती खळबळ उडवणारी होती। आराध्याची आई ही एका पुरुषासोबत पळून गेली, त्यामुळे संकेश्वरच्या मनात हा संशय होता की आराध्या ही त्याच्या भावाची मुलगी नाही। आराध्याची आई पळून गेल्याचा राग संकेश्वरच्या मनात खदखदत होता। याच रागातून त्याने एक थरकाप उडवणारा निर्णय घेतला। 27 फेब्रुवारीच्या पहाटे साधारण 4:30 ते 5 ची वेळ होती। सर्वजण घरात गाढ झोपले होते। चिमुकली आराध्या सुद्धा झोपलेली होती। हीच संधी साधत संकेश्वरनी आराध्याला घरातून उचललं आणि शेतात नेलं। तिथे तिची अतिशय निघृण पद्धतीने हत्या केली। यानंतर ही संकेश्वर मधला सैतान शांत बसला नाही। कुठलाही पुरावा मागे राहू नये म्हणून संकेश्वरने आराध्याचे कोयत्याने 7 तुकडे केले। हे तुकडे त्याने पोत्यात भरले आणि शेतात पुरून टाकले। संकेश्वर दिलेल्या या खळबळजनक कबुलीने पोलीस आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तहसीलदारांच्या उपस्थितीत शेतातून पुरलेल्या मृतदेहाचे तुकडे पोत्यासकट बाहेर काढण्यात आले। त्यावेळेचं दृश्य काळजाला थरकाप उडवणारं होतं। पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा छडा लावत आरोपी मानेला अटक केली। याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। संशय, राग आणि विकृत मानसिकतेची शिक्षा एका निष्पाप कोवळ्या जीवाला चुकवावी लागली। रक्ताच्या नात्यानेच विश्वासघात केला आणि एका चिमुकल्या आयुष्याचा